जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत सारखी नाभी जर असंतुलित होत असेल तर काय करायचं. तिला संतुलित करण्यासाठी आपल्याकडं आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी जे अतिशय वैज्ञानिक उपाय सांगितलेले आहे ना, ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जाऊ आपण त्या प्रयोगांकडे. बघा, सर्वात प्रथम रिकाम्या पोटी हे सगळे प्रयोग करायचे. तर त्यासाठी आपल्याला असं पाठीवरती झोपावं लागतं. पाठीवरती झोपायचं आणि सर्वात पहिले जे करायचं ते उत्तान पाद आसन. सारखी वारंवार जर नाभी सरकते, व्यवस्थित बघून करा. कमरेचा त्रास आहे, हर्नियाची समस्या आहे तर दोन्ही पाय उचलू नका. हाय बीपी आहे, हृदयरोग आहे, त्यांनी एक एक पाय उचला. असा उत्तान पादासन. त्यानंतर काय करायचं बघा, दोन्ही पाय वाळायचे. दोन्ही पाय वाळून दोन्ही पायाचे घोटे नीट व्यवस्थित धरायचे. श्वासात घ्यायचा. पाठ आणि पोट वरती उचलायचं. मी प्रत्येक अभ्यास 2-2 वेळा तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सेतुबंद आसन केलं. त्यानंतर पुढचा अभ्यास करायचा पवन मुक्त आसन. एक पाद, गुडघ्याला नाक लावण्याचा प्रयत्न करायचा. पाठ दुखती हे, मान दुखतीये तर मान उचलायची नाही. एक एक पायाने केलं. त्यानंतर दोन्ही पाय घ्या. नाभी जर असंतुलित झाली तर सगळ्या शरीरामध्ये स्ट्रक्चरल इनबॅलन्स येत असतो. वात बिघडतो, कफ बिघडतो, पित्त बिघडतं, सगळं बिघडतं. पुन्हा सेतुबंद आसन करायचं. त्यानंतर पादांगुष्ठ नाशा स्पर्शासन करायचं. उजवा पाय वाळायचा. श्वासात घेतला, भरलेला श्वास सोडून द्यायचा. पायाच्या अंगठ्याचा स्पर्श नाकाला करण्याचा प्रयत्न करायचा. मानेत त्रास आहे, पाठीत त्रास आहे तर त्यांनी पाठ उचलू नका, मान उचलू नका. श्वास कुठं भरायचा, कुठं सोडायचा, मग आसन स्थिती कुठं पूर्ण करायची. बघा, या ठिकाणी श्वास भरला, ह्या ठिकाणी श्वास सोडला, आसन स्थिती पूर्ण केली. पुन्हा श्वास घेतला, मान टेकवली, श्वास सोडला, पाय लांब केला. एक एक पायाने केलं, दोन्ही पायाने करायचं. सगळा बॅलन्स येऊन जाईल शरीरात. परत वाताचा बॅलन्स,
पित्ताचा बॅलन्स, कफाचा बॅलन्स, बॅलन्सच बिघडतो ना. स्ट्रक्चरल इनबॅलन्स, सगळ्या शरीरामध्ये समस्या निर्माण होत असतात. पुन्हा करतोय सेतुबंध आसन. त्यानंतर शेवटी अंतिम अभ्यास करायचा नौकासन. दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे किंवा कोपर खाली जमिनीवरती टेकून ठेवायचे आणि किती सुंदर आहे. सुंदर ते रूप पाहू ध्यानी मनी, देहुंदा चरणी शोभत असे. आधार घेऊनही करू शकता असा. मांडीचा आधार घ्या, पोटरीचा आधार घ्या किंवा पायाच्या पंजांचा असा आधार घ्या आणि अभ्यास करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केलं तर लाभ होईल, नाही केलं तर काहीच मिळणार नाही. आणि मग त्यानंतर असं शवासन करायचं. पायाच्या टाचेपासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळं शरीर शिथिल सैल सोडायचं आणि सगळं ध्यान नाभीमध्ये केंद्रित करायचं. नाभी चक्रे काहुव्य ध्यानम. सगळं ध्यान कुठं आहे? नाभी चक्रामध्ये. नाभी चक्रामध्ये गडबड झाली का सगळ्या शरीरात गडबड होत असते. काय काय होतं हे सांगता येत नाही. आणि मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये तर त्याचं डायग्नोस होतच नाही. नाभी खाली सरकली तर जुलाब होत असतं. नाभी वरती सरकली तर 8-8 दिवस 10-10 दिवस पोट साफ होत नाही. नाभी उजवीकडे सरकली तर यकृत पूर्ण अबनॉर्मल होत असतं. यकृताचे आजार येत असतात. नाभी डावीकडे सरकली तर हृदयाला त्रास होत असतो किंवा हृदय विकार आल्यासारखा वाटत असतो. हृदय अबनॉर्मल होत असतं. म्हणजे इतक्या काही गोष्टी होत असतात जे आपल्याला कळत नाही. देशबंद चित्तस्य धारणा धारणा सूच योग्यता मनसा. सगळं शरीर शिथिल केलंय. माझी नाभी संतुलित झालीये, माझी नाभी संतुलित झालीये, माझी नाभी आयुष्यभर संतुलित राहील असा मी प्रयत्न करील. योग रूपी कल्पवृक्षाच्या चरणी येऊन स्वतःला निर्भय करायचं, निर्दोष करायचं, निर्विकार करायचं, निर्विचार करायचं. असं शवासन झाल्यानंतर आल्हाद डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. कधीही आसन झाल्यानंतर डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. तर माझी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती आहे, हे जरूर करा. आणि काहीच जमलं नाही तर बघा, हे 2 अभ्यास तरी मंडूकासन आणि हे सुप्त वज्रासन. इतकं जरी तुम्ही केलं ना तरी आपल्या जीवनाची ही नौका पार होईल, सुखरूपपणे पार होईल. सगळ्यात महत्त्वाचं तर आजच्या पुरतं इतकंच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळे स्वस्त राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.